ज्या फोटोग्राफर्सना मारहाण झाली त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। जे टाटा हाऊसमध्ये सध्या घडामोडी सुरू आहे, सायरस मिस्त्री यांच्या राजीनाम्यानंतर तीच बातमी कव्हर करायला हे गेले होते आणि यांच्यासोबत मारहाण झाली। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमका काय प्रसंग होता। अतुलजी, तुमच्यासोबत मारहाण झालेली आहे, काय प्रसंग होता आणि का मारहाण ही करण्यात आली? आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आज टाटाची बोर्ड मीटिंग होती आणि ती कव्हर करायला आम्ही गेलो होतो बॉम्बे हाऊसला आणि सर्वांचं लक्ष सायरस मिस्त्रींवर होतं आणि सायरस मिस्त्री जसे आले तसे त्यांच्या भोवती त्यांचे सुरक्षा रक्षक कव्हर करत त्यांना घेऊन चाललेले। त्या दरम्यान इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे छायाचित्रकार त्यांचे चित्रण करत होते। त्या दरम्यान जे छायाचित्रण करताना जी झटपट होते त्या प्रकारची झटपट झाली आणि त्यात एका सुरक्षा रक्षकाला कुणाचा तरी कॅमेरा लागला त्या गालावर आणि त्यातून रक्त यायला लागलं। तर त्यांनी ते रक्त पाहून तो आवेशात येऊन तो छायाचित्रकारांवर चाल करून आला आणि त्याच्याबरोबर त्याचे 5-6 सहकारी तेही चाल करून आले। आम्ही बोललो जर आमच्या कुणाचा लागला असेल तर कोणी असं पर्पजली करत नाही, आपला चुकून झालं असेल तर आम्ही माफी मागतो त्याची। नाही तुम्ही आम्हाला मुद्दाम मारलं असं करत त्यांनी एकेकाला टार्गेट करून मारला। अशा प्रकारच्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स जे असतात त्याचे सुरक्षा रक्षक असतात, वेगळ्याच आवेशात असतात। हो, तो आमचा नेहमीचा अनुभव आहे। इव्हन मी बोललो की आपले पोलीस ज्या प्रकारे हँडल करतात सिच्युएशन, प्रायव्हेट सुरक्षा रक्षक म्हणजे फार गुंड प्रवृत्तीच्या मला जाणवले आहे याच्यात। त्यामुळं अशा प्रकारे पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या या सुरक्षा रक्षकांची जी गुंडगिरी होती यावर कारवाई करण्याची मागणी सगळ्या स्तरातून होत आहे आणि लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच मागणी पत्रकारांच्या ज्या सगळ्या संघटना आहे या संघटनांकडून सुद्धा करण्यात येत आहे। अरविंद वागरगेसह अक्षय कुडकेलवार, एबीपी माझा, मुंबई।